वाले लावतात जोर, ठाणे रायगडचे पंच त्यांच्या टॅलेंट भरलंय फार. लाईव्ह मॅचचे प्रक्षेपण घ्या तुम्ही पाहून, YouTube वर घ्या तुम्ही पाहून. DJ मोरिया, थँक्यू सो मच. क्रिकेट रसिकांसाठी आणखीन एक मोठी पर्वणी घेऊन येते आपण मार्च महिन्यामध्ये पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग, पनवेल तालुक्यातील सर्व खेळाडू त्या लीगमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आपण या नेरे-दुंद्रे विभागातील ज्या खेळाडूंचे फॉर्म फिलअप करणं बाकी आहे आपण माझ्याशी संपर्क करा आणि प्रवीण गायकर यांच्याशी आपण संपर्क करा आणि तुमचे पनवेल प्रीमियर लीगचे फॉर्म फिलअप करून घ्या. थोडे दिवस बाकी राहिलेत, फॉर्म सबमिटेड डेट मात्र इथे संपुष्टात येईल. तर लक्ष केंद्रित करूया मैदानामध्ये फलंदाजी वाटायलेले पाली संघाच्या आणि इथे आपण पाहू शकता पहिला चेंडू डॉट फेकलाय, लाऊडली अपील झाली अंपायरकडे. इथे मात्र पंच दर्शक आहेत की लेग्स बायच्या स्वरूपाने एक रन येईल. फलंदाजी करणारा संघ आपण पाहू शकाल इथे गावदेवी पाली संघ ज्याच्या वाटेला प्रथम फलंदाजी आल्या. 5 षटकांची मॅच आणि ते संघाचा अकाउंट लेग्स बायच्या स्वरूपानं एक्स्ट्रा धावेनं ओपन होत असताना सन्माननीय सोकापूर गावचे प्रतिष्ठित नागरिक अनंता पोपेटा यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांना मी विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. हा फटका मात्र खूप चांगला अड्डीपेक्षा कव्हर मधून चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. फलंदाज तुम्ही पाहू शकाल इथे होते ते कल्पेश ज्यांच्या बॅट मधून हा आला चौकार. तर सलग 3 षटकार लागले फलंदाजांना. तर राजेश शेळके यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज फलंदाजासाठी स्क्वेअर कट करायचं होतं ते फलंदाजाला, मात्र डॉट चेंडूची सांगते या क्षणाला इथे पाहायला मिळते. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण विनोदजी पाटे, मॅन फ्रॉम मोहो. लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये द्वारकानाथ चोरगे यांना आपण पाहू शकाल. गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. हा फटका बॉटम एंडला चेंडू लागलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू वेगाने येताना पाहू शकाल. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर किरू संघ नाईक इथे चेंडू उचलण्यासाठी वेग येत आहेत. इथे मात्र तोपर्यंत या मिळालेल्या अवधीमध्ये पूर्ण केले जात आहेत 2 धावा. या डबल पाहायला मिळालं. संतवाई इंद्रायणी आणि संथ गतीने इथे धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न होतोय. संघाची धावा तुम्ही सद्यस्थितीमध्ये पाहू शकाल. पहिलं षटक संपलं आणि संदीप रोडपालकर ज्यानं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 7 धावा. तर थँक्यू. आपण लक्ष केंद्रित करूया आमचे कलिंगडवाले मामा आमच्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचे या रखरखत्या उन्हामध्ये त्यांना शांत करण्याचं ते काम करतायत. लक्ष केंद्रित करूया गोलंदाज मच्छिंद्र रोडपालकर. हा फटका हवेत आहे, कोणी आजूबाजूला क्षेत्ररक्षण नव्हता. वेगाने जोपर्यंत बॉलवर क्षेत्ररक्षक पोहोचतील दुसरी साठी निघालेत. फक्त सिंगलवर समाधान व्यक्त करावं लागेल. नेरेपाडा संघ जर विचार केला आज चिंचवलीच्या मैदानावर जे टुर्नामेंट सुरू आहे तिथे मात्र 2 सामने जिंकून हा संघ 1 सामना जिंकून मात्र संघ इथे आलाय, प्रस्थापित झालाय. आज ही मॅच आणि ही टुर्नामेंट दोन्ही संघांसाठी खूप मोठी आहे आणि इतक्या मोठ्या क्रीडा शृंखलेमध्ये विजय तर दोन्ही टीमला हवाय, संघर्ष दोन्ही टीमनं होईल. पहिल्या षटकामध्ये संदीपनं पॉवरफुल गोलंदाजी केली, धावा खर्च केले तर फक्त 7 आणि या षटकामध्ये सिंगलनं सुरुवात होती. फटका फसलाय टॉप एज
आणि फलंदाज मात्र इथे कल्पेश शेळके याच्या खेळीचा मात्र इथे अंत होतोय. कोल्हापुर से आए मच्छिंद्र रोडपारकर अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना विकेट मिळाली त्यांना. इथे मात्र सफलता मिळाली आहे. तेवढीच चांगली साथ यष्टिरक्षकाने त्याने दिली. नवीन फलंदाज मैदानामध्ये आशिष पाटील अतिशय डेंजरस खेळाडू या टीम मधील मॅन इन फॉर्म. स्क्वेअरकरचा फटका मात्र त्यांना इथे खेळायचं होतं. इथे मात्र आपण पाहू शकाल टॉट बॉलची सांगता होत असताना गुड बॉलिंग परफॉर्मन्स. एकही मोठा फटका अद्यापर्यंत खेळू दिला नाहीये. एक चौकार पहिल्या ओव्हरमध्ये जरूर आला होता, परंतु ते षटक देखील तेवढंच चांगलं राहिलं होतं गोलंदाजी करणाऱ्या नेरपाडा संघासाठी. सज्ज होत आहेत मच्छिंद्र या ठिकाणी. शॉर्ट अपील लाईनवरील हा बॉल टॉपेज झाला. क्षेत्ररक्षक तैनात फर्स्ट स्लिप मध्ये. सचिन होते जोपर्यंत बॉलला उचलती फेकतील याच दरम्यान पूर्ण केली जाते एक सिंगल रन. फलंदाज आशिष पाटील तिसऱ्या क्रमांकावर मैदानामध्ये आल्यात. तिसरा क्रमांक क्रिकेटमध्ये हा खूप महत्त्वाचा असतो. ज्याप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय स्तराचा विचार केला भारतीय संघाकडून विराट कोहली नेहमी वनडाऊनला खेळण्यासाठी पसंती देतात. आणि ज्याप्रमाणे आपण टेस्ट सिरीज पाहिली रविचंद्र अश्विन शतकीय खेळी त्यांच्या माध्यमातून राहिली. आणि आता मात्र जे शृंखला आहे आणि शृंखला दोन्ही आपण अगदी लेवलवर आहे दोन्ही टीम. नंतर आता मात्र मैदानामध्ये जर आपण लक्ष केंद्रित केला तर आज सार्थक इलेव्हन जीकेशी दुंदरे संघ ज्यांना खूप चांगली छाप सोडली. 2 सामने जिंकून सुपर 8 मध्ये तो संघ क्वालिफाय झालाय. या मॅच मध्ये कोण जिंकणार, कारण मागील मॅच मध्ये आपण विजय संपादित केला होता सांगुर्ली संघानं. त्यांच्या विरुद्ध कोण झुंज देईल. लाऊडली अपील झाली इथे पंचांकडून. पहा किती स्ट्रॉंग आहे आणि इथे प्रेशराईज केलं खेळाडूला. फलंदाज मात्र राहुल ज्याची इथे खेळीवर संपुष्टात येते. गरज नसताना धाव घेण्याचा इथे धोका त्यांनी घेतला. धोका मात्र अंगाशी आलाय. फलंदाज बाद. चुकीला माफी नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन होत आहेत. निकेश शेळके. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला पाहायला मिळते त्या 9 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. प्रथम बाद झाले राहुल भोईर वैयक्तिक 4 चेंडू फक्त 1 धावेचे योगदान. कल्पेश बाद झाले 5 चेंडू 6 धावांचे योगदान. काय गोलंदाजी होते. सटीक लाईन लेंथ आणि दिशा आणि नियंत्रित टप्पा या सर्वांचं कॉम्बिनेशन या षटकामध्ये पाहायला मिळाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि धावसंख्या फलकावर 2 बाद 9 धावा फलंदाजी करणाऱ्या गावदेवी पाली संघाच्या. थँक्यू सो मच. ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय बोनशेत गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व सन्माननीय सदाशिव फडिगे यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांना मी विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावर. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत. आपण पाहू शकाल या स्पर्धेमधील खास आकर्षण. गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही 2 व्हीलर बाईक पाहिले, परंतु यंदा आमच्या आयोजकानं गोदरेजचा एक ब्रँडेड रेफ्रिजरेटर अर्थात फ्रीज जी मालिका विराजसाठी आहे आणि त्या मालिका विराचा फ्रीज आमच्याकडे येते. तर आमचे वायरमॅन इलेक्ट्रिशियन्स आमचे राजा शेळके यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं हार्दिक स्वागत. आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते आलेत.
फलंदाजी चांगली करावी लागेल पाली संघाला. थोडासा संघाचा डाव पहिल्या फेरीमध्ये डगमवतोय, परंतु इथून जे झालं गेलं ते विसरून जावं लागेल आणि तो तुम्हाला हाणामारी ही करावी लागेल. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया जिथे गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा एकदा सचिन रोडपालकर. पहिलं षटक फेकलं तर संदीपनं धावा खर्च केल्या ते 7. दुसरं षटक फेकलं मच्छिंद्रनं फक्त धावा खर्च केल्या 2. तर हे षटक काय शॉर्ट सिलेक्शन होता, परफेक्टली गॅप मधून अगदी सुई मधून धागा रोवावा असा जणू काय फटका होता आणि ती या बॉलवर येते 4 धावा चौकार. भोकरपाड गावचे आमचे ग्रामस्थ सन्माननीय बालारामजी म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन. या पण व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. पायांचा वेध घेणारा हा चेंडू होय, पंचांचा बोट आकाशाकडे. इथे फलंदाज मात्र बाद होतं LBW. आशिष पाटील देखील परत निराश मानेने तंबूच्या श्रेयाला. थँक्यू सो मच. सन्माननीय सदाशिवजी फडके साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. तर त्यांना मी विनंती करेन की आपण यावं व्यासपीठावर. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत. लक्ष केंद्रित करूया. सचिन रोडपालकर सज्ज झालेत गोलंदाजीसाठी. थोडे हायर में ऍक्शन आहे. काय शॉर्ट सिलेक्शन होतं परफेक्ट गॅप मध्ये. थर्ड मॅन मध्ये चेंडू वेगानं नॉन स्टॉप चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार. तुम्ही रिप्लेमध्ये पाहिलं असेल साईप्रीत लाईव्ह हाय क्वालिटी मदतीनं आपण संपूर्ण टेलिकास्ट होतोय. धावांना आता मात्र थोडीशी गती मिळाली 17 ऑन बोर्डवर. महेंद्र यांच्या बॅटमधून तडाखा, फटका मात्र इथे फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाले. आणखी एक इट्स अ बिग विकेट. आणखी एक मोठी सफलता मिळते या क्षेत्ररक्षण करणाऱ्या नेरबाडा संघाला. उंच सिक्सर माराया गेला, यो यो बॅटमन आउट झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये निलेश शेके. गावदेवी पाली संघ यंदाच्या सीझनमध्ये चांगला फॉर्ममध्ये असलेला हा संघ आहे, परंतु आज फलंदाजीतून त्यांना थोडीशी कमकुवतता जाणवते या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. महेंद्र शेके आणि टीम यंदाच्या वर्षामध्ये या टीमचं मॅनेजमेंट झालं आणि अद्यापर्यंत जर विचार केला तर जवळपास 8 ट्रॉफ्या या संघानं जिंकलेत. यंदाच्या सीझनमध्ये भन्नाट फॉर्ममध्ये असणारा संघ या सामन्यामध्ये थोडंसं चिंतेचं वातावरण. क्लीन बोल्ड. आणखीन एक फलंदाज बाद होते. 5व्या क्रमांकाचा फलंदाज गमावलाय पाली संघानं. क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. अरे होगी तेरी दांडी गुल मेरा साहेब पावरफुल. 15 तो हो गया 16 में लग गया आई जवानी पटरी पे. पाउंड लाइन मारने का नहीं. अरे क्यों मारने का नहीं? अरे होगी तेरी दांडी गुल मेरा. नक्कीच तुम्हाला ओव्हर हॅट्रिक जरूर पाहायला मिळाली सचिन रोडपालकर यांची. 3 विकेट या ओव्हरमध्ये त्यांना मिळालेत. ऑन हॅट्रिक वर असतील. धावसंख्या फलकावर धावा तुम्हाला 17 पाहायला मिळतात. एका क्षणाला असं वाटलं होतं की गावदेवी पाली संघाला थोडंसं मोमेंट मिळतंय आणि तिथे मात्र तिथे पुन्हा एकदा सचिननं तेवढी चांगली कामगिरी.
तर या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक पूर्ण होते, विकेट हॅट्रिक. काय गोलंदाजी लाजबाब नेरेपाडा संघाकडून पाहायला मिळते. नितीन मालीनं जीकेसी धुंद्रे, सार्थक गिरवान जीकेसी धुंद्रे संघानं जी नक्कीच हॅट्रिक पूर्ण देखील केली होती. तर धुंद्रे गावचे आमचे पवन चौधरी यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आपण लक्ष केंद्रित करूया इथे या मॅचकडे, जिथे 3 षटकं संपलेत. चिंताजनक बाब बनली इथे पाली संघाच्या फलंदाजांना, कारण 3 षटकामध्ये फक्त धावसंख्या फलकावर धावा आहेत ते 17 धावा आणि एकूण फलंदाज बाद झाले ते जवळपास 6 फलंदाज गमावले. पहिला फलंदाज गमावला 8 वर, दुसरा 9 वर, तदनंतर 12, 17 वर सलग 3 विकेट अशी ते विकेट गलती सुरू आहे. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे का लाजबाब क्षेत्ररक्षण. अगदी भालचंद्र पाहू शका किती तत्पर होते पहा. एका क्षणाला तिथे असं वाटलं की चेंडू त्यांच्या डोक्यावरून निघून जातोय की काय, आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक त्यांनी केलं. सिंगल रन मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 18च्या घरामध्ये. का लाजबाब गोलंदाजी, परफेक्ट साठी यॉर्कर, याला म्हणतात क्रिकेटमध्ये आउटस्टम ऑफ द यॉर्कर, आणि तो यॉर्कर ते वापरला. नेरेपाडा संघाचा जर विचार केला तर गोलंदाजी स्तुती करावी तेवढी कमी आहे. प्रत्येक गोलंदाजानं आपलं काम मात्र चांगल्या रीतीने निभावलंय. प्रत्येक गोलंदाज मात्र अफलातून गोलंदाजी करत असताना मच्छिंद्र वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेत. हा बॉल, ही लाईन चुकीची आहे, हेच मेन अंपायर दर्शवत आहेत. आपण पाहू शकाल द्वारकानाथ चोरगे ज्यांचा इथे इशारा इट इज व्हाईट बॉल. अव्वल रन या बॉलवर आली. संघाची धावसंख्या सद्यस्थितीमध्ये 19 वर तुम्ही पाहतायत. मच्छिंद्र रोडपारकर, परंतु हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगानं कव्हर मधून पोहोचले पॉइंट मध्ये. जोपर्यंत बॉलला उचलते फेकतील याच दरम्यान पूर्ण केले जाते 2 धावा. एकेरी दुहेरी धावसंख्येसाठी अक्षरशः संघर्ष करावा लागते. गोलंदाजीची ताकद या मैदानावर सिद्ध करत असताना दिसत आहेत नेरेपाडा संघाचे इथे गोलंदाज. अफलातून गोलंदाजी सद्यस्थितीमध्ये तुम्ही मैदानामध्ये पाहतात. का लाजबाब गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 2, तिसऱ्या षटकामध्ये 8 आणि चौथं षटक मैदानामध्ये सूर्य 3 बॉलमध्ये फक्त 4 धावा आलेत. हा चेंडू आणखी एक डॉट बॉलची सांगता. शॉर्ट सिलेक्शन करावे तर कसे करावे. धावा मोठे नक्कीच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे, परंतु ते फटके कोण लागावेल हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये उभा आहे. आणि तो प्रश्नचिन्ह इथे मात्र मैदानामध्ये या प्रश्नाला उत्तर कोण देणार या पाली संघाच्या लक्ष केंद्रित करूया. आणखीन एक व्हेरी गुड डिलिव्हरी. येस पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट नंबर मैदानामध्ये बाद होते 7. 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामधून बाद झालाय 21 या धावसंख्या फलकावर. चांगला फटका, गुड फिल्डिंग. थ्रो आपण पहा थोडंसं वेगानं व्हायला जरूर मिळाला, परंतु तेवढी चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल इथे नक्कीच पूर्ण केले जाते 2 धावा. पाहता पाहता आपण चौथं षटक देखील मैदानामध्ये संपतंय. 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि धावसंख्या फलकावर धावा आहेत 23 धावा. एकूण फलंदाज बाद झाले 7. अखेरचं षटक मैदानामध्ये मच्छिंद्रचं जर आपण 2 षटकांचा स्पेल पाहिला तर आमचे गुणलेखक आपण पाहू शकाल सोमनाथ पाटील आणि सागर फडके बोंगशे जे 2 स्कोरर आहेत. आम्हाला माहिती देतात की वैयक्तिक 2 षटकं हाताळली मच्छिंद्र रोडपालकर यांना. धावा खर्च केल्या 8 आणि विकेट घेतल्या 2. काय गोलंदाजी लाजबाब.
या यष्टीचा आज दिवसभराचा विचार केला आपण तर ही यष्टी गोलंदाज आणि फलंदाज दोघांना साथ देतोय. तुम्ही चांगली गोलंदाजी चांगल्या लाईन आणि लेंथवर कराल तर तुम्हाला या मैदानामध्ये फलंदाजांना अडचणीमध्ये तुम्ही आणू शकता. परंतु इथे फलंदाज देखील आपण आजचा जर विचार केला एक अर्धशतकी खेळी देखील आपण पाहिली सकाळच्या सत्रामध्ये जे की दोंदरे संघाचा आपण बाईकमॅन खेळाडू 13 चेंडूमध्ये जवळपास 62 धावांचे इनिंग ज्याने साकारले. तदनंतर एक 40 धावांची इनिंग दर्शन पाटीची आपण पाहिली होती आणि इथे मात्र हा चेंडू खूप चांगला आणखीन एक डॉट बॉल. नक्की संदेश आहे की पहिल्या सामन्यामध्ये रन झाल्या नव्हत्या तदनंतर 2 सामन्यामध्ये बऱ्याचशा रन झाल्या. दोंदरे संघाने 5 षटकामध्ये 100 काढल्या होत्या. 101 धावांचं टार्गेट होतं ऑपोजिशनला परंतु ते जमू दिलं नव्हतं. ह्या मैदानावर आज ब्रेकआउट देखील झाला आणि आणखीन एक इथे फलंदाज बाद होते. 8व्या क्रमांकाचा फलंदाज गमावलाय इथे मैदानामध्ये. दुसरी लागू देणार नाही शंकर ऋतिक शेळके बॉटम एंडचे फलंदाज मैदानामध्ये संघर्षासाठी. खूप चांगला देखणा फटका लास्ट मोमेंटला कट केला. स्क्वेअर कटचा फटका तुम्ही पाहिला. वेगाने क्षेत्ररक्षक जात आहेत गलीमधून जोपर्यंत मिड नक्कीच आपण डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल उचलते फेकतील याच दरम्यान मात्र पूर्ण केले जातील. या क्षणाला 2 धावा 21 दुहेरी धावसंख्या 25 धावा तुम्हाला ऑन बोर्डवर पाहायला मिळत आहेत. पाड्यास्वीप करायचं होता पंचांकडे लावली अपील झाली. सिनियर मच्छिंद्र रोडपालकर बऱ्याच वर्षाचा अनुभव ज्यांच्याकडे क्रिकेटचा आहे. बरेच वर्ष क्रिकेटच्याने अगदी जवळून पाहिलंय. वेगवान बॉल फेकणं कधी स्लोअर वन डिलिव्हरी करणं यॉर्कर चेंडू फेकणं या गोलंदाजाची खासियत आहे. रॉंग वन फेकणं ही यांची आदत आहे. परंतु ओरपिच बॉलला पनिशमेंट अखेरता एक चांगला फटका आला. नवसंजीवनी देणारा षटकार होता. थोडंसं बल नक्कीच मिळालेल्या षटकारांना आणि इथे मात्र वेगानं धावसंख्या या षटकारानं पुढे जातील. ऑन बोर्डवर धावा 32. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. पॉवरफुल शॉट सिलेक्शन इथे पाहायला मिळालं. चुकी केली मागे बॉलवर मच्छिंद्र याने. आणखी एकदा आता मात्र पाहू शकाल मोठा फटका खेळल्याचा होता फलंदाजाला. स्लोअर वन डिलिव्हरी होत्या आणि इथे मात्र अगोदरच त्यांनी शॉट सिलेक्शन करण्याचा धाडसी निर्णय हा घेतला होता. ओव्हर संपली आय थिंक अंपायर. पहिला बॉल डॉन विकेट दुसरा बॉलवर विकेट तिसरा बॉलवर 2 रन आणि चौथा बॉल लेग बायचे 1 रन 5वा बॉलवर षटकार आणि 6वा बॉल डॉट. थँक्यू सो मच. तर आपण व्यासपीठावर पाहू शकाल उपस्थित मान्यवर सन्माननीय आदरणीय सदाशिव फडके यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित होताना पाहायला मिळालं. थँक्यू सो मच. अतिशय चांगली व्यक्तिमत्व या गावचे ज्येष्ठ नागरिक. तदनंतरचा यापुढचा सन्मान होईल पवन चौधरी धुंद्रेपाडा यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही येतोचे सन्मान करतो आहोत. त्याचा सन्मान करण्यासाठी मी रुपेश दादा फुलोरे यांना विनंती करेन आमचे स्पर्धा आयोजक की आपल्या शुभ हस्ते आपण पवन चौधरी धुंद्रेपाडा यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करावा. तर पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धामध्ये धावा आल्यात ऑन बोर्डवर 32. 33 धावांचं लक्ष उत्तरार्धामध्ये. या ऐकूया मनोहर पाटील वाजे यांना.
तर मी विनंती करेन सन्माननीय प्रल्हाद सिनारे साहेब आमच्या समवेत आहेत आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी मी विनंती करेन हनुमान फुलोरे यांच्या शुभ हस्ते त्यांचं सुद्धा इथे स्वागत केले जाईल. जय हनुमान क्रिकेट संघ भोकारपाडा स्वर्गीय बाबू हंसा पाटील स्मृती चषकाची ही स्पर्धा आपण पाहतोय. वर्ष सातव्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते आणि सर्व पाहुण्यांचा मान सन्मान त्यांचा आदर सत्कार मैदानावर आपण नक्कीच करणार आहोत. आमच्या त्यानंतर तर आदरणीय मयूर तांबडे साहेब नेरेपाडा एक पत्रकार आहेत, त्यांचं सुद्धा इथे स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी खर्च केला आणि माधवराव पाटील साहेबांवर असणारं प्रेम त्यामुळे ते इथे आले. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान प्रत्येक पाहुण्यांचा आदर सत्कार या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व आमच्या आयोजकांच्या मार्फत इथे केले जाते. आदरणीय मयूर तांबडे सर आपलं सुद्धा सहर्ष स्वागत असणार आहे. तर सामना सुरू आहे मैदानावरती. गावदेवी नेरेपाडा आणि गावदेवी पाली दोन संघामध्ये 30 चेंडूमध्ये 33 धाब्यांचं टार्गेट गावदेवी नेरेपाडे संघासमोर. तर मोर्या डीजेचा हा इशारा होता. सामन्याला इथे सुरुवात होईल. 30 चेंडू 33 धाब्यांची गरज. दोन फलंदाज मैदानामध्ये सरकलेत. आपण पाहतोय भालचंद्र रोटपालकर आणि त्याला साथ देईल मच्छिंद्र रोटपालकर आणि निलेश शेलके गोलंदाजीमध्ये येईल. गोलंदाजी पाली संघाची नेहमीच ताकद राहिली. इथे 33 धावा वाचवतील का ही सुद्धा चर्चा. तो अंपायर का यहाँ से ग्रीन सिग्नल. मुकाबला होगा शुरू. 33 का टारगेट होगा. क्या मुकाबले में अंतिम क्षणों तक लड़ाई लड़ेगी गावदेवी पाली, ये भी बात बनेगी. अंपायर का इशारा. गेम ऑन. पहली गेंद फुल टॉस. भालचंद्र के लिए गेंद करी थी. पीछे खिलाड़ी तैनात है. रन मिलेगा केवल सिंगल. जोखिम नहीं उठाएंगे यहाँ से. विकेट बचेंगी तो मुकाबला एक तरफा होगा और नीलेश शेलके के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी होगी. यहाँ से विकेट लेंगे तो मुकाबला उनका होगा. मुकाबले में एक ही बात गावदेवी पाली क्रिकेट टीम को बचा सकती है, वो है विकेट. और क्या विकेट मिलेगी, क्योंकि मच्छिंद्र रोटपालकर या भालचंद्र रोटपालकर खामोश रहने वाले बल्लेबाज नहीं है. बड़े स्ट्रोक के लिए जाने जाते हैं हमेशा, लेकिन इस बार रवैया किस प्रकार का होगा ये भी देखने वाली बात बनेगी. पिछला मुकाबला भी हमने एक तरफा देखा, इस मुकाबले में भी हम ज्यादा रन देख नहीं पा रहे. गेंदबाज तैयार. नीलेश शेलके. दूसरी गेंद यॉर्कर फेंकी थी. खिलाड़ी वहां पर तैनात है. रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर. अच्छी गेंदबाजी. खिलाड़ियों को अब जितनी डॉट गेंदें फेंकोगे उतना आपके लिए अच्छा होगा. डॉट गेंदें फेंकेगो तो यकीनन प्रेशर बढ़ेगा बल्लेबाज के ऊपर, और बल्लेबाज के ऊपर प्रेशर बढ़ेगा तो गलत स्ट्रोक खेलने पर मजबूर हो जाएंगे. प्लान जो बना है उस प्लान को बिगाड़ने का आपको काम करना है और धैर्य और संयम तोड़ना होगा इन बल्लेबाजों का. इस बार गति में हल्का सा मिश्रण किया था. टप्पा गिरने के बाद गेंद हल्की सी बाहर की तरफ निकली. अंपायर का कोई इशारा नहीं आया. पहली गेंद के ऊपर सिंगल. लगातार 2 गेंदें डॉट है. शानदार और शानदार गेंदबाजी का नजारा यहां से हमें देखने को मिला है. नीलेश शेलके क्या मुकाबले में वापसी करेगी गावदेवी पाली क्रिकेट टीम, या फिर मुकाबला एक तरफा बनेगा गावदेवी नेरेपाड़ा टीम के सामने. गेंदबाज तैयार. अगली गेंद मच्छिंद्र के लिए. ये गेंद बड़े स्ट्रोक के लिए जा नहीं रही है. मिसफील्ड. दूसरे की कोशिश. बालचंद्र का कॉल था. मच्छिंद्र डेंजर एंड के ऊपर आएंगे. यदि गेंद कलेक्ट भी होती तो भी मजा आ सकता था. क्लोज डिसीजन यकीनन था और यहाँ से 2 रन का इजाफा होता हुआ रिप्ले के माध्यम से हम देखेंगे. गेंद हाथ से छिटकी, उसके बाद प्रयास किया कि यहाँ पर 2 रन बनते थे. क्लोज कॉल था. डायरेक्ट हिट की कोशिश थी. यदि कलेक्ट भी कर पाते तो काफी आलस के तहत आए थे मच्छिंद्र रोटपालकर. यहाँ से धोखा बन सकता था, लेकिन फिर भी कोई नुकसान नहीं. 2 रन का इजाफा. पहली 4 गेंदें टीम की रन संख्या टोटल स्कोर कार्ड के ऊपर 3 रन स्कोर कार्ड के ऊपर है. गेंदबाज तैयार. नीलेश शेलके. इस ओवर की अगली गेंद
हल्के हाथों से इस गेंद को खेला, पीछे खिलाड़ी आशीष पाटिल, ये क्या कर रहे हो आप? आपको बचाने के लिए कुछ भी नहीं है, खिलाड़ी बड़े स्ट्रोक के लिए जा नहीं रही है, सिंगल डबल से स्कोर कार्ड आगे बढ़ा रहे हैं और आपको मैदान के अंदर चौकीदारी करनी है, पहरेदारी करनी है, रनों की चोरी आपको रोकनी है और यहाँ पर 2 रन मिलेंगे। टीम की रन संख्या टोटल जाकर पहुंचिए 5 रन स्कोर कार्ड के ऊपर है, बिना नुकसान। अंतिम गेंद आएगी इस ओवर की, 33 रनों का टारगेट है। ये रास्ता, ये मंजिल आसान से जरूर है लेकिन आसान बनने नहीं देगी गांव पाली, ये बात तो तय है। पहली 5 गेंदों में केवल 5 रन आए, ये अंतिम गेंद आएगी पहले पावर प्ले की। ये गेंद हमने देखी, अंपायर का इशारा आता है, यहाँ पर मुकाबले के पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या केवल 5 रन, बिना नुकसान गांव देवी नेरेपाड़ा। टीम की टोटल रन संख्या यहां से बनी है 5 रन। क्या मुकाबले में जान अभी भी बरकरार है? क्या मुकाबले में नशा अभी भी बरकरार है? क्या मुकाबले में मजा अभी भी बरकरार है? क्या होगा इस मुकाबले का नतीजा? पहले ओवर में रन आए केवल 5। जैसे मैंने पहले भी कहा था कि असली ताकत पाली क्रिकेट टीम की उनकी गेंदबाजी है, वहां से क्या मुकाबला जीता पाएंगे कल्पेश इस बार। भालचंद्र के लिए गेंद तीर की तरह सीधी निकली, यहाँ पर जो बल्लेबाजों ने रन नहीं बनाए लेकिन गेंदबाज अपना काम बखूबी से निभाते हुए, जिस तरीके से कहते हैं ना, जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते, जो मजबूरियों का रोना रोया नहीं करते। लेकिन भालचंद्र को कब तक खामोश रखेंगे? डाउन द ग्राउंड खेला, सीमा पार, बड़ा छक्का। थैंक यू। इस छक्के ने पूरी तरीके से दबाव को हटाया। एक और अच्छा स्ट्रोक, इस बार बैकफुट पर तैयार थे, वो जानते पिछली गेंद आगे आई थी तो ये शॉट ही आएगी। शफलाइज किया, फाइन लेग के बाउंड्री के बाहर, गेंद सीमा पार, अंपायर सिग्नल चौका। सिग्नल, अंपायर सिग्नल 6 रन्स। गेंदबाज तैयार, सीधे बल्ले से इस गेंद को खेला जरूर, पीछे खिलाड़ी तैनात है, 1 रन जरूर मिलेगा। इन 2 छक्कों ने सोमनाथ पूरी तरीके से मुकाबले में मजा किरकिरा करा है, क्योंकि जहां से बात करेंगे नीलेश शेलके की 5 रन देकर मुकाबला जिंदा रखा, लेकिन यहां पर कल्पेश शेलके जो 2 छक्के भालचंद्र ने लगाए, मुकाबला पूरी तरीके से पकड़ में। 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट से गेंद फेंकेंगे इस बार। शॉर्ट पिच गेंद, एक और खराब गेंदबाजी, खराब ये लाइन है, खराब ये लेंथ है, लेंथ आपको आगे रखने की जरूरत थी। यहाँ पर छोटी गेंद है और मच्छिंद्र रोडपालकर इस बार तैयार थे, गेंद आएगी सीमा रेखा पार, मिलेगा चौका। थैंक यू सो मच। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ पर बड़े स्ट्रोक की तलाश, पॉइंट के क्षेत्र में लपके गए, पहली बड़ी सफलता। खिलाड़ी वहां पर मौजूद थे, गणेश वहां पर मौजूद थे, कोई गलती नहीं करेंगे और मच्छिंद्र रोडपालकर दिस टाइम बैक टू द पेविलियन। चुकीला माफी नाही। थैंक यू
यू सो मच। तो इसी बीच जिनका आगमन होता बा हमारे यहाँ भोकरपाड़ा के आदरणीय ग्रामस्थ सन्माननीय बामा गोपाल फुलोरे, इनका यहाँ पर आगमन होता बा, तो उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे इस शान बान शान और शोकस बड़े टूर्नामेंट के माध्यम से। जिस तरीके से कहते हैं ना कि हमेशा वैल्यूएबल बनो, अवेलेबल नहीं, कीमती आपको मैदान के अंदर रहना होगा। और यहाँ से जो महंगे साबित हो रहे थे उस महंगे गेंदों की कीमत चुका रहे बीच मैदान में। मच्छिंद्र का विकेट जरूर गिरेगा, लेकिन यहाँ से मुकाबला थोड़ा सा दूर जाता बा। 18 गेंदे और 11 रन की जरूरत स्क्रीन के ऊपर हम देख सकते हैं। गांवदी नेरे पड़ा और गांवदी भी पाली के बीच में ये पहले दौर का तीसरा मुकाबला जारी है। अभी भी एक मुकाबला बैलेंस होगा, वहां पर इंतजार कर रही है गांवदी सांगुरली क्रिकेट टीम अपने विपक्ष टीम का। तो गेंदबाजी लेकर एक बार फिर से नीलेश शेल के अपने स्पेल की दूसरे ओवर लेकर 18 गेंदे 11 की जरूरत। आगे गेंद को फेंका, यह अच्छी कोशिश है, साजिश के तहत यहाँ पर बल्लेबाजी की जा रही है। रन मिलेगा केवल सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, लेकिन भालचंद्र रोडपाल करके जितनी तारीफ करे उतनी कम है। अपने आप को स्थापित रखा, कमजोर गेंदों के ऊपर प्रहार करे और वहां पर रन बटोरे और मुकाबला उनके पकड़ में। वो जानते हैं यहाँ पर जोखिम उठाएंगे तो विकेट गिरने का खतरा है, वो खतरा नहीं उठाना चाहते, लेकिन सामने अब आएंगे टीम के सबसे सीनियर खिलाड़ी मच्छिंद्र रोडपालकर। गेंदबाज तैयार, इस बार नीलेश शेल के अगली गेंद। ये गेंद हमने देखी, सीधी बल्ले से खेलने की कोशिश की थी, सिर्फ दिशा देने का काम करना चाहते थे, सिंगल चुराना चाहते थे, लेकिन यहां से हमने देखा मच्छिंद्र के पारी का अंत होता हुआ। एक और सफलता गांव देवी पाली क्रिकेट टीम के नाम। अरे मारी जानो मेरा, अरे मारी जानो मेरा, अरे कटवाले ने माग लागो, कटवाले ने माग लागो, बाग की बाडेरा मेरे पां बागरे, जगी बाग की बाडेरा मेरे पां बागरे। अरे मारी जानो मेरा, अरे मारी जानो मेरा, अरे कटवाले ने माग लागो, बाग की बाडेरा मेरे पां बागरे, जगी बाग की बाडेरा मेरे पां बागरे। थैंक यू सो मच। सिर्फ सिंगल ने इस ओवर में अब तक टीम की टोटल रन संख्या 30 रन। जीत की बात करेंगे तो जीतने के लिए 10 रन की और जरूरत है। 16 गेंदे 10 की आवश्यकता। क्या मुकाबले में दमखम अभी भी बाकी है? नीलेश शेल के तैयार, शॉर्ट पिच गेंद हवा में, एक और सफलता क्या मिलेगी? जी नहीं, वहां पर खिलाड़ी तैनात थे पाली क्रिकेट टीम के मयूर भोईर। क्या कर रहे हो आप? यहां पर विकेट गिरता तो मुकाबले में आप यकीनन लौट सकते थे। यह आसान सा मौका था, रिप्ले हम देख पा रहे हैं, इतने आसान कैचेस आप छोड़ोगे तो यह अच्छी बात नहीं है आपके टीम के लिए। यहां पर विकेटों से प्रेशर बन सकता था, लगातार गुच्छे में विकेटें आती यहां पर तो मुकाबला आपके लिए भी बन सकता था, लेकिन यहां से जिस तरीके से वो चाहते थे वैसा घटा नहीं। 2 रन मिलेंगे, टीम की रन संख्या 25 रन, 8 रन की जरूरत होगी। गेंदबाज तैयार, इस बार नीलेश शेल के संदीप के लिए 1 रन आसानी के साथ पूरा किया। पीछे फील्ड खिलाड़ी तैनात है, 1 ही रन मिलेगा। अब सिंगल डबल से भी काम बन सकते हैं। 26 के ऊपर पारी। जीत की बात करेंगे तो जीतने के लिए अभी भी 7 रन दूर है यहाँ से। मुकाबला जीतने के लिए 14 गेंदे और 7 की आवश्यकता। मुकाबले में पूरी तरीके से पकड़ मजबूत है गांव देवी नेरेपाड़ा क्रिकेट टीम के, लेकिन विकेटों से प्रेशर बनता है दोस्तों, लेकिन वही विकेटें मैदान के अंदर आसानी से आ नहीं रही है। गेंदबाज तैयार, नीलेश हल्के हाथों से एक बार फिर से खेला, पीछे खिलाड़ी मयूर। 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है, सिर्फ सिंगल मिलेगा। क्या कमाल की बल्लेबाजी, जितनी तारीफ करे भालचंद्र की उतनी कम है, क्योंकि आने यहाँ से अंतिम गेंद यहाँ से शेष होगी। आने वाली गेंदे 13 और 6 रन की जरूरत। भालचंद्र ने 7 गेंदों में अब तक 16 की पारी के लिए क्या कमाल की बल्लेबाजी। सामने 2 विकेटें जरूर गिरी, लेकिन उन्होंने अपना मनोबल नहीं खोया, अपना संयम नहीं छोड़ा और यकीनन मैदान के अंदर सब्र रखा, क्योंकि सब्र का फल हमेशा मीठा होता है। और 27 के ऊपर 2 रन है, यहाँ से जीतने के लिए केवल 6 रन की जरूरत। गेंदबाज नीलेश, अच्छा स्ट्रोक, लेकिन पीछे खिलाड़ी फिर भी मौजूद है। रन मिलेगा 1। आशीष पाटिल, बार बार फील्ड में गलतियां और रन मिलेंगे यहाँ से 2। टीम की टोटल रन संख्या 2 रनों की मदद से 29 और जीत की बात करेंगे तो जीतने के लिए आने वाली गेंदें बचेगी 12 गेंदे और जीतने के लिए 4 रन की जरूरत। 12 गेंदे 4 की आवश्यकता। हम गुजारिश करेंगे गांव देवी सांगुरली टीम के कप्तान से कि आइए दोस्तों, आपको टॉस के लिए संपर्क करना है।
गेंदे और जीतने के लिए 4 की आवश्यकता। मैच समरी स्क्रीन के ऊपर देखी जा सकती है। 5 ओवर में 32 रन बनाए गावदेवी पाली टीम ने, उसमें सचिन का 1 ओवर में 8 रन देकर 4 सफलता जिसके नाम के ऊपर थी और वहीं से पारी को ग्रहण लग चुका था। तो आने वाली 12 गेंदे जीतने के लिए 4 की आवश्यकता। एक और मुकाबला जारी था दोस्तों चेन्नई के चेपॉक में, भारत और इंग्लैंड के बीच में टेस्ट मैच। भारत ने 317 रनों से दूसरा टेस्ट मैच अपने नाम किया। गेंदबाज तैयार, इस बार पिंटे की ये गेंद, 4 की जरूरत थी और यहां से मुकाबला फिनिश। गेम इज ओवर और मुकाबला जीता। 11 रन 11 गेंदे रहते हैं, मुकाबला अपने नाम किया। गावदेवी नेरेपाड़ा, कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड, हार्ड लक बॉयज पाली टीम। फलफल्यांच्या झाल्या पत्त्या गुल, फलफल्यांच्या झाल्या पत्त्या गुल। थँक्यू। तर मी विनंती करते, गावदेवी सांगोर्ली संघाचा संघनायक आलाय,